नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य प्रदेशचे एक बडे नेते शिवराज सिंग चौहान हे साईबाबांच्या शिर्डीत दरवर्षी येतात आणि साईबाबांना साक्षी ठेवून आपल्या नव्या वर्षाची वाटचाल सुरू करतात। गेल्या 17 वर्षापासूनचा प्रघात त्यांनी यंदा 18व्या वर्षी पाळला आणि ते साईबाबांच्या शिर्डीत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आले। पण यावेळेस ते काही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री नव्हते, ते होते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री। खरं म्हणजे शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशातल्या राजकारणातला एक लोकप्रिय चेहरा, ज्यांची प्रतिमा अत्यंत चांगली आणि त्यांची लाडली बहिणा लाडली लक्ष्मी या अशासारख्या ज्या महिलांसाठीच्या योजना आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये लोकप्रिय झाल्या आणि त्यामुळेच शिवराज सिंग चौहानांच्या कारभारामुळेच भाजपला सलग चौथ्यांदा तिथे सत्तेत येण्यास मोठी मदत झाली। परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांना सांगितलं तुम्ही आता थांबा। त्यांच्या जागी मोहन यादव हा त्याला म्हणतो यादव समाज घटकातला एक नवा तरुण चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवला। मग शिर्डीत आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलं मध्य प्रदेशात नवं सरकार आलं आहे, या सरकारबद्दल तुमची भूमिका काय? त्यांनी सांगितलं मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने 17 वर्ष मुख्यमंत्री पद दिलं, आता दुसऱ्या कार्यकर्त्याची निवड केली आहे, त्याला पाठबळ देणं माझं काम आहे। मी आत्मकेंद्रित कार्यकर्ता नव्हे। हाच भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि इतर पक्ष आणि इतर पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते याच्यामधला मूलभूत फरक आहे। म्हणून आज आपण टक्के टोनपे मध्ये विषय जो निवडला त्याला शीर्षक दिलं आहे शिवराज सिंग चौहानांनी शिर्डीत विरोधी पक्षांना दिला धडा। त्यांनी अशी भूमिका मांडली मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने मोठं केलं आहे। खरं म्हणजे पक्ष प्रथम हा भारतीय जनता पक्ष आणि अस्तंगत होत चाललेला, देशाच्या राजकारणातून अस्तंगत होत चाललेला कम्युनिस्ट पक्ष, हे दोनच पक्ष असे आहेत की हे केडर बेस पक्ष आहे, हे कार्यकर्त्यांचे पक्ष आहेत, हे कधीही नेत्यांचे पक्ष नव्हते, नेत्यांचे पक्ष राहणार नाही। तुम्ही आठवा ज्योती बसूंना पंतप्रधान पदाची संधी होती, पक्षाने सांगितलं पंतप्रधान पद आपल्याला नको। पंतप्रधान पद आपल्याला नको म्हटल्यानंतर ज्योती बसू शांत झाले, स्तब्ध झाले। समोर पंतप्रधान पदाची संधी होती परंतु ती त्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेली। सोमनाथ चॅटर्जी उत्तम संसदपटू होते, मोठे नेते होते, अभ्यासू नेते होते, कम्युनिस्ट पक्षाचे सभापती झाले। सभापतीपद भूषवत असताना त्यांचे विविध पक्ष नेत्यांशी संबंध आले, एक उदारमतवादी कम्युनिस्ट नेता अशी प्रतिमा तयार झाली। पक्षाचं आणि त्यांचं पुन्हा याच मोठ्या प्रतिमेमुळे बिनसलं। सोमनाथ चॅटर्जी राजकारणाच्या पटलावरून अस्तंगत झाले। म्हणजे कम्युनिस्ट पक्ष आहे, भले त्याची शक्ती आता कमी झाली असेल परंतु कम्युनिस्ट पक्ष आहे तिथेच आहे, तो कुठल्याही नेत्याचा आजही पक्ष नाही। तसं भारतीय जनता पक्षाला अटलजी अडवाणींनी वेगळ्या उंचीवर नेलं, परंतु ज्या वेळेस अटलजी म्हणत होते नो टायर्ड नो रिटायर्ड, त्याच काळात त्यांना पक्षाने रिटायर्ड केलं, कुठलीही कुरकुर अटलजींनी केली नाही। त्याच काळात मोदींचा उदय झाला। मोदींचा उदय म्हणजे याचा अर्थ भाजपमध्ये सगळं आलबेल आहे, कम्युनिस्ट पक्षात सगळं आलबेल आहे असं नाही। बंडाळी, गट, तट, महत्वाकांक्षा, फाटाफूट याला भाजप सुद्धा अपवाद आहे असं नाही। मुळात मोदीजींचा मुख्यमंत्रीपदी म्हणून जो उदय झाला तोच मुळात पक्षात ज्यावेळेस बंडाळी माजली, बेदिली माजली होती त्यातून झाला। पण मूलभूत फरक तरी असा आहे की भाजप कम्युनिस्ट हे कार्यकर्त्यांचे पक्ष आहे आणि इतर पक्षांची काय अवस्था आहे ते आता आपण बघू। आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण घ्यायचं ठरलं तर महाराष्ट्रामध्ये आज देवेंद्रजी फडणवीस हे एका मोठ्या सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रभावशाली नेते आहेत, प्रत्यक्षात ते उपमुख्यमंत्री आहेत। या सरकारमध्ये म्हणजे खरं म्हणजे आपल्या गेल्या 5 वर्षाचा इतिहास जर घेतला तर सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपचा उदय झाला। शिवसेनेला त्यांच्यापेक्षा कमी जागा मिळाल्या, युतीत निवडणुका लढवल्या गेल्या, पण उद्धवजींनी
दोन्ही काँग्रेस सोबत जायचं ठरवलं. त्यांनी सांगितलं की मला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, तो शब्द तुम्ही पाळला नाही, म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो. तिथे उद्धवजी मुख्यमंत्री झाले, त्यांचे चिरंजीव आदित्यजी सुद्धा मंत्री झाले. आता विचारधारेशी साम्य नसताना ही युती झाली, सरकार झालं. आता पुढे बघा, पुढे अशी गंमत झाली. हे ज्यावेळेस महायुतीचं सरकार गडगडलं त्यावेळेस आधी शिवसेना फुटली. शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे बाहेर आले, हा सगळ्यांना इतिहास माहिती आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटलं. आणि आज हे फुटलेले दोन पक्ष, त्यातला एक भाग भाजप बरोबर आहे. भाजप इथे भाजपची सत्ता असली तरी आज भाजपचे सर्वाधिक संख्याबळ असतानाही भाजपचे सर्वात कमी मंत्रिमंडळात आहे. भाजपचे सर्वाधिक संख्याबळ असलं, त्यांचे सर्वात प्रभावशाली नेते देवेंद्रजी फडणवीस असले तरी ते उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री नाहीत. आणि भाजपच्या सर्वात कमी आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे, तरीही भाजपचा एकही आमदार जाहीरपणे कुरकुर करत नाही. मी जाहीरपणे म्हणतो, ज्यांचे पक्ष फुटले, ज्यांची शक्ती क्षीण झाली, ज्यांना मैदानात आज त्यांचं बळ तरी राखता येईल का नाही अशी परिस्थिती आहे, अशा पक्षांचे नेते मोठा मोठा आवाज करतात, रोज वेगवेगळी विधानं करतात, रोज वादग्रस्त विधानं करतात. आज निवडणुका सर्व अद्याप दूर असताना जागा वाटपावरून मोठी मोठी खळबळजनक विधानं करतात. ते सत्तेत नाहीत, ते विरोधी पक्षात आहेत, त्यांचे पक्ष फुटले आहेत, तरी गाजावाजा त्यांचाच आहे. आणि जो पक्ष सगळ्यात मोठा आहे त्या पक्षाचे आमदार मात्र जाहीरपणे कधीही स्टेटमेंट करत नाहीत. सर्वात शांत संयमी आमदार भाजपचे आहेत. याचं कारणच हे आहे की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. इथे नेत्याला, पक्षाला वाढवण्यापुरतंच महत्व दिलं जातं. मग ते अटलजी असतील, ते अडवाणी असतील, त्यांचं युग संपलं, उद्या मोदींचं संपेल, शहांचं संपेल, नव्या नेत्याचं युग सुरू होईल. मध्य प्रदेशात शिवराज सिंहांचं युग संपलं, मोहन यादवांचं युग सुरू झालं. हा धडा शिवराज सिंहांनी आपल्याला शिर्डीमध्ये दिला. आता असं जरी सगळं असलं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा केडर बेस पक्ष आहे. आणि या केडर बेस पक्षामुळं, किंवा मगाशी मी जे सांगितलं की कम्युनिस्ट पक्ष सुद्धा केडर बेस पक्ष आहे, तसा भाजप सुद्धा केडर बेस पक्ष आहे. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांवर नेहमी अशी त्यांची टिंगलटवाळी केली जाते की तुम्ही दुसऱ्या पक्षातले लोक घेता, तुमच्याकडे नेते नाही, भाजपचे कार्यकर्ते फक्त सतरंजाच उचलायला आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भाजपचे कार्यकर्ते सतरंजा उचलायला तयार असतात, पण त्यांच्या डोळ्यासमोर श्रीरामाचं मंदिर, अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारणं, हे संस्कार त्यांच्यावर केले जातात. काश्मीरचं 370वा कलम हटवणं, हे संस्कार त्यांच्या अभ्यास वर्गात त्यांच्यावर केले जातात. समान नागरिक कायदा कसा आवश्यक आहे म्हणजे भाजपचा अजेंडा त्यांना शिकवला जातो. त्यांच्यासमोर कुठल्याही नेत्याचे गुणगान केले जात नाही, कुठल्याही कुटुंबाचे गुणगान केले जात नाही. आज आपण जर देशाच्या पटलावर बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेसपासून सुरुवात केली तर हा पक्ष पवार कुटुंबाचा, शिवसेना ठाकरे कुटुंबियाची, एक पार्टी उत्तर प्रदेशात बहनजींची, दुसरी पार्टी अखिलेशजींची, एक नितीश कुमारांची, एक लालूजींची, आणि आपली काँग्रेस नेहरू आणि गांधी, म्हणजे नेहरू आणि आता नेहरू घराणं समजा बाजूला गेलं, परंतु राहुलजींची आणि सोनियाजींची, हे परिवारवादी पक्ष दुसऱ्या बाजूला भाजपसारखा आणि कम्युनिस्ट, म्हणजे मागे सांगितलं तो अस्तंगत होत चाललेला कम्युनिस्ट पक्ष, हे दोनच पक्ष केडर आहेत. हे केडर बेस पक्ष असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सदैव सांगतात पक्ष प्रथम नंतर नेता. तोच धडा शिवराज सिंहांनी शिर्डीमध्ये दिला. मी तो जसाचे तसा तुमच्या समोर मांडला. जर तो आपणास आवडला असेल तर माझं
टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.